रस्त्यावर पाणीपुरी विकणारा तरुण थेट इस्रोत दाखल झालाय। तर शहापूरच्या एका लहानशा गावातल्या तरुणीने सुद्धा इस्रोमध्ये झेप घेतली। या कहाण्या एखाद्या चित्रपटासारख्या भासतील अशाच प्रेरणादायी आहेत। प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत संघर्षातून त्यांनी कशी उंच झेप घेतली हे सांगणारा हा रिपोर्ट बघूयात। हा आहे रामदास मारबते। गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील गुम्हदावाडा इथल्या लहानशा गावातला हा तरुण। कुटुंबाचं पोट भरण्यासाठी रामदास रस्त्यावर पाणीपुरीचा ठेला लावायचा, पण त्याही परिस्थितीत त्यानं अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही आणि त्यानं आता मोठी मजल मारली। इस्रो अर्थातच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत इंजिनियर म्हणून त्यानं प्रवेश मिळवला। रामदास मारबते हा विद्यार्थी एका छोट्याशा कुटुंबातील आणि त्यानंतर शिक्षण घेऊन सुद्धा त्यांनी एक गुपचूपची दुकान आणि रात्र मेहनत करून इस्रो इथे त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्याकरता त्यांच्याकडून प्रेरणा मिळेल। रामदासनं 10वी 12वी ITI आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून BA पदवी मिळवली। इस्रोसाठी त्याचा प्रवास 2019 मध्ये सुरू झाला। याच दरम्यान त्याचं लग्न झालं। कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतानाही त्यानं अभ्यास सोडला नाही। दिवसातून एक वेळ जेवायचा, पाणीपुरीचा ठेला आणि अभ्यास यातली कसरत सांभाळत ध्येयाचा पाठलाग करत राहिला। त्यामुळे त्याचा हा संघर्ष जवळून पाहिलेले त्याचे कुटुंबीयही भारावून गेले। माझा मुलगा आधीपासूनच हुशार होता। 7वी 8वी पासून त्याचे सर म्हणत होते की याच्याकडे या मुलाकडे लक्ष द्या, हा खूप हुशार आहे। पण मी नोकरीवर असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊ नाही शकलो। आपला हा गुपचूपचा धंदाही करे आणि आपला अभ्यास करे। काही ट्युशन काही नाही लावला, घरीच तो अभ्यास करे। स्वतः रात्रात झोपत नव्हता अभ्यासासाठी। ऑल इंडियामध्ये इस्रोमध्ये पंप ऑपरेटर मेकॅनिकल मध्ये फर्स्ट नंबरवर आलेले आहेत, फर्स्ट रँकमध्ये। आणि त्यांची इस्रोमध्ये जॉईनिंग झाली आहे 19 तारखेला। ही आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्यावर गर्व सुद्धा आहे। आता ही दुसरी यशोगाथा ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील शिरगाव या छोट्याशा गावातल्या सुजाताची। तिची इस्रोपर्यंत पोहोचण्याची कहाणी ही अशीच प्रेरणा देणारी आहे। सुजाता रामचंद्र मडके हिची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली। सुजाताच्या संशोधनातून ठाणे जिल्ह्याचा झेंडा आता इस्रोमध्येही झळकणार आहे। माझ्या मुलीचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था बेंगळूर या ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली, त्याबद्दल मला फार अभिमान तिचा वाटला। आणि विशेषतः महाराष्ट्रातील 2 मुलांचं या ठिकाणी या वर्षामध्ये निवड झाली आणि त्यात आमच्या मुलीची निवड झाली, याबद्दल मला फारच तिचा अभिमान वाटला। सुजाताने शहापूरच्या गवी खाडे विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतलं। नंतर तिने IIT खरगपूर इथं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या कार्यक्रमाअंतर्गत व्हर्च्युअल लॅब प्रोजेक्ट 3 मध्ये रिसर्च इंजिनियर म्हणून काम केलं। यापूर्वी सुजाताची सहाय्यक अभियंता म्हणून महाजेनकोमध्ये निवड झालेली होती। MPSC परीक्षेत यश संपादन करत प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे इथं सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदावर कार्यरत होती। प्रवासाचे हे टप्पे पार करत थेट इस्रोपर्यंत सुजातानं घेतलेली ही गरुड झेप निश्चितच लहान गावातून येऊन मोठी स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आशेचा किरण निर्माण करणारी आहेत। शहापूरहून उमेश जोशी आणि गोंदियाहून आशिष जुनघरेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।